आता आपण एरियात आलोय आणि बघा इथं काय चालू आहे. सगळे बच्चे बनलेत. फुल बॅडमिंटन बघा. तेव्हा भांडणं चालू आहेत. त्या बॅडमिंटन भांडणं चालू आहेत. बघा हे तर मित्रांनो 2000 years later. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो आज आपण चाललोय असंच रँडमली कुठेतरी फिरायला. काहीतरी बोललो चला जाऊ कुठेतरी. बघा गाडी रेडी आहे. गाडी काढली पाठी अजून एक आहे. बोलो निघायचं चला लगेच निघायचं. कुठेतरी जाऊ पहिले तर पेट्रोल भरू कारण गाडीत पेट्रोल नाही. पेट्रोल भरून तुम्हाला पंपावरून सांगतो पुढं चाललोय रँडम फिरायला. चलो जास्त यावी. आता आपण इथं अटकलोय जाम ट्रॅफिकमध्ये. हे बघा सगळी ट्रॅफिक आहे. बघा हे अरे गाडी बघ. हे बघा सगळीकडे ट्रॅफिक आहे. फुल ट्रॅफिक जॅम मध्ये अडवलंय. कदम भाई कसं आहे आपला. चला मित्रांनो दवाचा पंपावर आहे. शिव्या मारतात. शिव्या नको देऊ ब्लॉग मध्ये. नुसता जाम. तिकडं आली ट्रेन स्टेशन ना आपण झालोय जाम. बघा अशी पोरा बघा. आहे ऐकत नाही. तो काका लायसन चेक करायचं. चला मित्रांनो अजून काही तर अर्धा तास पण निघत नाही. बघू आता कसं सुटतो इथून. तर मित्रांनो आता पण जस्ट पोचलोय. बघा HP पेट्रोल पंपावर लाईन बघू शकतात. भरपूर गर्दी आहे. ते लोक गेले दुसऱ्या पंपावर बघायला. पेट्रोल पंपावर गर्दी आहे का नाही बघायला. बघू आता आपला नंबर कधी लागतो. पेट्रोलचे सध्या विषय चालू आहे. सगळीकडे गर्दी होते लाईन होते. ते लोक बघू आता फोन करतील. पुढं गर्दी नसेल तर मग पुढं जाऊ डायरेक्ट. 1 hour later. आपण आता इथं का बसलो तर हे कारण आहे. हे बघा या माणसाला आणलंय आम्ही आणि या माणसाचे असे चाळे चालू आहेत. गाडीत हवा भरतोय हा माणूस. याच्यामुळे आम्हाला ऑलरेडी लेट झालंय. हे बघा पोरांची तोंड बघा. जायचंय कुठेतरी फिरायला. हा तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही चाललोय असंच फिरायला इकडं बारू डॅमला ना रे. बारू डॅम बघायला ना. मग हिरणचड का आंबेशिव बारवी डॅम बघायला. चला आलेला मित्रांनो आता आपण निघू. अरे गाड्या पण अरे कायला. चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण हे बघा हा आहे बारवी डॅम रोड आणि हे चालली आपली दुसरी गाडी. आणि तिकडं मंदिर दाखवतो तुम्हाला मुळगावचं फेमस. बघा त्या साईडला आहे. तिथं दिसणार नाही इथून. असंच बोलो चला कुठेतरी जाऊ बोललो लॉंग ड्राईव्ह. आपण चाललोय. लोक फोर व्हीलरमध्ये फिरतात. आपण टू व्हीलरमध्ये फिरतो. बघा मित्रांनो का इथं एकदम स्वस्तात फटाके भेटतात. आपला प्रणय गणपती इथूनच फटाके आणतो. काय झाले तुम्ही लोकांनी पण आहे की तेव्हा काय आता तरी हा रस्ता एकदम बऱ्यापैकी मस्त कव्हर केला आहे. पहिलं तर रस्ता सिंगल होता काय रे आणि पूर्ण खड्ड्यांचा. आता हे कोणी केलं त्याला थँक्यू. बघा अशा इथं गाड्या वगैरे येतात झपझप. रस्ता तुम्ही बघा रस्त्याची क्वालिटी मस्त आहे आणि वातावरण एकदम थंड आहे. रात्रीचं वातावरण जरा बरं असं म्हणून आपण रात्री निघालो जरा फिरायला कुठेतरी. काही ना काहीतरी करू बोललो कारण लय दिवस झाले ब्लॉग पण नाही म्हणाला. त्याच्यामुळं चला आता आपण जाऊ जरा अजून आपलं तुम्हाला दाखवतो. त्या अंतर एवढं काही दिसला नाही. तेवढं दिसत तेवढं कवर तेवढं तुम्हाला दाखवतो. चलो तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे बारवी डॅमच्या रोडला. बघू शकता आणि बघा हे लोक पण मागच आहेत. तर मित्रांनो हे बघा सगळीकडं फक्त जंगलच आहे. इथं सध्या एक वाडी आहे छोटीशी. त्या वाडीचं नाव नाही आपल्याला माहिती. काय रे वाडीचं नाव काहीतरी आहे. जी छोटीशी वाडी आहे ते हळू घ्या. सो मित्रांनो आताचा जो मेन तुम्हाला बोललो ना रस्ता होणार जो आपण दिवसा जातो. सो तो तुम्हाला दिवसा काहीतरी दाखवेल. तर आता रात्री आलो आहे बघा. असं बघा असं सीन आहे डायरेक्ट. जास्त काहीच नाही. आजूबाजू काहीच नाही. आजूबाजू फक्त झाडं आहेत. फक्त झाडं. तरी गाड्या आहेत हा पुढं रस्त्याला. फुल हा जो रस्ता आहे ना मित्रांनो एक नंबर रस्ता आहे. आता सध्या गाड्या येतात म्हणून नंतर असा पुढं अजून तो वळण आहे ना भारी एकदम. हा काय आहे एका डोळ्यावर येतोय. अरे दुसरा डोळा लाव. हा बघा आता जी खरी मजा आहे बघा. काहीच नाही थांब हे बाबा. चलो मस्त एन्जॉय करत चाललोय बारू डॅमला. मस्त आता तर बोलत आहे कॉम्पिटिशन बघा कॉम्पिटिशन. तर मित्रांनो आता आपण पोचलोय आसनोलीच्या ब्रिजवरती आहे. समोर काय दिसणार नाही. हे एकच ब्युटिफुल यांनी केले काय ते. सो लायटिंग लावलंच बघा. कदम आहे इकडे सगळे उभे आहेत. आणि असं चालू फिरता डायरेक्ट बारू डॅम रोडला फिरत बोललो कुठेतरी फिरू म्हणून. बाकी तर काय आहे नाही सगळा खाळोकच आहे. कदम काय तुला इथं हॉरर एक्सप्लोअर करायचं होतं ना काहीतरी. करू ना हॉरर एक्सप्लोर. काय हॉरर एक्सप्लोअर करतो. करू बोलतो. काय खेळतोय कुठं. ते फार्म हाऊस. अरे फार्म हाऊसचं बोलतो.
मला वाटलं इथं कुठं कोण खेळतंय काय. मित्रांनो मग बाकी तर काहीच नाही, मला समोर बघतो माझी फ्लॅश दिसते, बाकी पुढं काहीच दिसत नाही. डायरेक्ट ब्लॅक. ये बड़ी अच्छी बात कही आप. आउट आहे. हे बरं आहे, याच्यामुळे तरी थोडं पाणी दिसतंय त्या लाईटीमुळं, नाहीतर मग आपलं काहीच नसतं दिसलं. चलो निकलते अभि तिथे. हे तर मित्रांनो आपण जिथं गेलतो माझं दुकान होतं चायनीजचं, ते बंद होतं अनलकीली, तिथं टेस्ट भारी. तर आता आपण चाललो आहे रॉयल चायनीज कॉर्नरला दुसऱ्या ठिकाणी, तर तिथं पण टेस्ट भारी. आपण जाऊ डायरेक्ट चायनीजच्या दुकानावर. आता पण पोहोचलो इथं रॉयल चायनीज कॉर्नरला. बघा समोर सगळे बसलेत. आपण जरा ऑर्डर वगैरे करू. काय बोलतो कदम बाहेर, कदमची मजा चालू आहे. त्या दिवशी पण चायनीज, आज पण चायनीज. चायनीज नाव ऐकलं बघा कशी खुशी. रेणू से चालतोय त्याच्या घरातले पत्रे पत्र्यावर काय टाकले आपण घरी, ताडपत्री टाकली म्हणून याच्याकडनं पार्टी आहे. हे सगळं पण हा आला नव्हता म्हणून याला प्रणय रेणूचे ललित सावंत संस्कार कदम पुत्र्यागत उदवणार येतात. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. थोड्याच वयात तुम्हाला झलक पण दिसेल ते ब्लॉगमध्ये. ते ब्लॉग बघतात आणि आता एक क्लिप डिलीट करतात. सो काही डिलीट क्लिप केली तरी आम्ही कमेंट करू खाली, कमेंट करू. प्रणय रेणूसेंनी पार्टी दिली. चाललंय बोलायचं. तर मित्रांनो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता आपण काहीतरी मागू. टाइमपास आलाय, टाइमपास करून ऑन कर ग्रॅज्युएशन जाऊ. यांचं काय ऐकू नका, हे असंच बोलतो, याचं काय नाही, याचा दम नाही. मित्रांनो हे बघा इथं आलेला आपला चायनीज. काय काय लॉलीपॉप पण बघा, आमचा मसाला लॉलीपॉप बदलापूरचा मसाला लॉलीपॉप आणि ट्रिपल राईस आणि मसाला लॉलीपॉप आणि ट्रिपल राईस. हां खाण्याचा संपाय बुक्कड नंबर 1. 7 दिवस उपाशी होता. 7 दिवस उपाशी होता. क्या बोला तूने? ते बघतो कसं गजब बेइज्जती है. मित्रांनो इथं आपलं सूप सोबत राईस. चलो करते एन्जॉय पार्टी. तर मित्रांनो आता आपण झालं सगळं चायनीज वगैरे खाल्लं आहे मस्त एकदम पॅक. चला आता आपण जाऊ पहिले याला घरी सोडू, त्याला घरी सोडू, सगळ्यांना सोडासोडीचा कार्यक्रम करू. मग आता आपण ब्लॉग थोडं एडिट करून. मित्रांनो आता म्हणजे चालू एरियामध्ये चायनीज वगैरे खाऊन बघा समोर मस्त कॅच बीच चालू आहेत. हे बघा मित्रांनो फुल कॅच बीच समोर रॅक बॅडमिंटन. बघा संस्कार वर्षात ललितची जी मॅच जुंपली आहे आणि तेव्हा तो श्रवण तिकडे अंपायर. हे आवडे तू आउट हो, मला पण खेळायचं आहे. हां हे बघा हे बॉलवर खेळतात. तर मित्रांनो चला, तुम्हाला हे जर गेम आवडले असतील तर नक्की लाईक करा. बघा हा श्रवण आहे ना, श्रवण हा माणूस आहे ना, कसाही खेळतोय. तर चला. सो गाईज आता आपण जे पोचलो बिल्डिंगमध्ये. रात्रीचे वाजलेत 11:15 वाजलेत. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला मला फॉलो केलं असेल आता जाऊन फॉलो करा. चला भेटूया त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.